ज्येष्ठ शिल्पकार स्वर्गीय श्रीराम वनजी सुतार देवरे यांचे मूळ गावी गोंदूर, जिल्हा धुळे, महाराष्ट्र येथे प्रतिमा पूजन व भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, समाजरत्न स्वर्गीय श्रीराम सुतार अर्थात श्रीराम वनजी देवरे, गाव गोंदूर, जिल्हा धुळे, महाराष्ट्र, हल्ली मुक्काम नोएडा, दिल्ली यांचे बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री राहत्या घरी नोएडा, दिल्ली या ठिकाणी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. गोंदूर, जिल्हा धुळे, महाराष्ट्र राज्य येथे गावातील ग्रामस्थ, कुटुंबीय, शालेय विद्यार्थी यांचे वतीने स्वर्गीय रामभाऊ वनजी सुतार देवरे यांना त्यांच्या गोंदूर या मूळ गावी संध्याकाळी जिल्हा परिषद शाळा, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय गोंदूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सरपंच कल्पना प्रतीप भदाणे, उपसरपंच हिरामण भास्कर पाटील, सुभाष पाटील, प्रदीप भदाणे, राजेंद्र भदाणे, किशोर पाटील, कैलास पाटील, सुरेश पाटील, चेतन पाटील, रमेश पाटील, प्रवीण पाटील, संतोष पाटील, समाधान वाघ, एकनाथ भामरे, किशोर भामरे, ग्रामसेवक वारुडे आप्पा, सचिन शर्मा, रंगराव पाटील, प्रसाद पाटील, मुन्ना माळी, सागर पाटील, चंद्रभान माळी, दिनेश पाटील, हिमांशू पाटील, योगेश माळी, ग्रामपंचायत सदस्य गोंदूर, समस्त ग्रामस्थ मंडळी गोंदूर व शाळेतील विद्यार्थिनींनी यांच्या वतीने प्रतिमा पूजन व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी स्वर्गीय श्री रामजी वनजी सुतार यांचे पुतणे श्री रवींद्र सुतार व सौ मनीषा रवींद्र सुतार, पुतणी रीता सुतार मोरे व नातेवाईक उपस्थित होते. विश्वविख्यात या महान शिल्पकार यांना भारत देशाचा अर्थात केंद्र शासनाचा पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रभूषण हे पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आले होते. रामभाऊ सुतार यांनी शिल्पांना केवळ आकारच दिला नाही तर त्यात राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडवले. त्यांच्या प्रतिभेने भारताची ओळख जागतिक पातळीवर उजळून निघाली. कला, साधना आणि समर्पणाचा हा तेजस्वी वारसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत कायम प्रेरणादायी राहील. या भारतभूमीचे पुत्र व महान शिल्पकार हरपले अशा भावपूर्ण शब्दात उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच तमाम महाराष्ट्रातील सर्व सुतार लोहार संघटना व सुतार समाजाच्या वतीने पद्मश्री, पद्मभूषण व महाराष्ट्रभूषण भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रभू श्री विश्वकर्मा भाऊंच्या पवित्र आत्म्यास चिरकाल शांती देवो ही प्रभूचरणी प्रार्थना. दिल्ली येथे शासकीय इतमामात स्वर्गीय रामभाऊंचा अंत्यविधी करतानाचे क्षण. रामभाऊंच्या पवित्र आत्म्यास चिरकाल शांती लाभो आणि सुतार अर्थात देवरे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती. रामजी सुतार म्हटल्याबरोबर या गोंदूर गावातील एक अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा, लहानपणापासूनच आई वडिलांचा मिस्त्री कारागिराचा व्यवसाय होता आणि या कुटुंबामध्ये वाढलेले हे रामजी सुतार हे त्या काळीच वडिलांचं जे संस्कार होतं आई बापांचे, मी तर असं म्हणेन या घराण्याला खरोखरच लक्ष्मी माता प्रसन्न होती. म्हणून ही सर्व भावंडाशीच होती की एकापेक्षा एक मोठे कारागीर होते आणि राम सुतारसुद्धा त्या काळीसुद्धा फार मोठे नावाजले होते. त्यावेळेस त्यांनी गोंदूर गाव सोडलं आणि गाव सोडल्याबरोबर दुसरे भाऊ काशीनाथ, तिसरे भाऊ एकनाथ, आमचे स्वर्गीय पटू मिस्त्री हे फार चांगली माणसं, प्रामाणिक माणसं आणि खरोखर यांच्या ध्येयामध्ये जे भाग्यामध्ये जे लिहिलं होतं, खरोखर हे आमचे रामजी दादा सुतार हे एवढे मोठे झाले की यांची या जगामध्ये मोठमोठे पुतळे निर्माण केले आणि खरोखर या भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये एक इतिहास घडवला गेला त्यांच्या नावानं. एका गोंदूर गावातील एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन इतके मोठे झाले ते. कुठंतरी माणसाची लेखणी, कुठंतरी माणसाचं प्रारब्ध असतं. जसे आपण लहान लहान असेच ते त्यावेळेचे लहान एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये होते आणि आज एवढे मोठे झाले ते. सर्व जगातले लोक त्यांचं नाव घेत आहे आणि कुठंतरी मोठं त्यांना महाराष्ट्रभूषण, भारतभूषण असं पुरस्कार मिळत आहे. खरोखर या मायभूमीला मी वंदन करतो. या मायभूमीमध्ये अशी लोक जन्माला आली की गरीब कुटुंब जरी होतं तरी मी देवाला नेहमी सांगतो, देवबा गरीबना जन्माला घाल, फक्त डोकं पाहिजे. आणि खरोखर या रामजी सुतार दादाच डोकं होतं म्हणून ते आज इतका मोठा होई गया आणि खरोखर देवाने सुद्धा त्यांना चांगलं आयुष्य दिलं. 101 वर्ष जगणं म्हणजे
कुठंतरी हे सुद्धा भाग्य लागतं आणि तेही चालते फिरते जगले. खरोखर या गावाचं नाव, या जन्मभूमीचं नाव त्यांनी या देशामध्ये फार मोठं केलं. मी या रामजी दादांच्या आपल्या या गावाच्या वतीनं रामजी दादांना श्रद्धांजली अर्पित करतो. स्टार न्यूज वृत्तवाहिनी नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.